नमस्कार मित्रांनो. गेल्या वेळेस आपण पेज 210 पर्यंत पोचलेलो. आता 211 चालू करतो आहे. अध्याय 17 आणि पाठ 38. अध्याय 17 श्री साई सचरित्र. अध्याय 17 श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्रभ्याम नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. गताध्यायी अभिवचन किम ये अध्यायी होईल निरूपण. श्रेय आणि प्रेयलक्षण सादरे श्रवण ते कीजे. प्रकाश आणि अंधकार जैसे अन्योन्य वृत्त्याकार. भिन्न रूप ते परस्पर. श्रेय प्रेय तयापरी. प्रेयार्थ जयाचे मन धावे. स्वार्था पासाव तो भ्रंश पावे. श्रेय ते विवेक रूप आहे, अविवेक रूप प्रेय आहे. श्रेयाचा विषय केवळ विद्या, प्रेयाचा तो निखळ अविद्या. प्रेय कधी न भुलवी सुज्ञान, श्रेय अज्ञान नावडे. जोवरी कनक कामिनी होड, इंद्रियांची विषयांची आवड. विवेक वैराग्य नाही जोड. प्रेयची गोड तोवरी, निरक्षिराची मिसळ. तेवी प्रेय श्रेयांची भेसळ. जेवी दुग्ध तेवढे निवळ. सेविती मराळ मानसी, तेवीच जे धीर बुद्धिमंत. विवेकी आणि भाग्यवंत. श्रेयासी केवळ लोलंगत, प्रेयासी विन्मुख सर्वदा. तेच पहा मंदबुद्धी. शरीर पशुपुत्र धनमानादी. योग क्षेमाच्या लागोनी नादी. प्रेय साधिती अकले. श्रेय काय प्रेय काय ज्ञात झाले जरी उभय. तैसाची ग्रहण व्यवसाय जरी स्वायत्त पुरुषासी. तरीही प्राप्त होता उभय. निवड करणे अवघड. विषय करुणीय मंद बुद्धीवरी जय. आलिंगी प्रेय तयासी. सारू प्रेय आदरू श्रेय. पुरुषार्थ तो हाची होय. असता पयमिश्रित तोय. पयची घेई हंस जैसा. श्रेय आणि प्रेय ही दोन जरीही पुरुषाचे स्वाधीन. असमर्थ कराया हे विवेचन. विवेकहीन मंदमती. श्रेय ते आहे कशात, आरंभी जाणिले पाहिजे निश्चित. मग येता प्रतिबंध मार्गात. प्रतिकार साध्यंत करू ये. येथेच पुरुषार्थ दृष्टी पुढा. येऊनी ठाके दत्त निधडा. म्हणून श्रेयार्थची करा झगडा. करोनी धडा बुद्धीचा. अतर्क संसार चक्राचे फेर. अखंड भ्रमती अष्टोप्रहार. आध्यात्मिकादी त्रिताप प्रखर. दुर्निवार नरस आहे. तेने अत्यांतिक दुःख कहर. सहन करिता होई जर्जर. शोधी मग तन्निवर्तन पर. सोपी सुखकर साधने. दुसरं हे भवचक्र परिवर्तन. होईल कैसे याचे स्तंभन. तर्थ असेल काय साधन हे अन्वेषण आदरी. थोर भाग्य हे बुद्धी उपजता. तेथुनी निपजे पुरुषार्थता. मग तो सदुपाय साधकता. निजस्वार्था वरील अनादी अविद्या अथवा माया. शुक्ती रजत मृगजलवत वाया. अध्यास रूप महदंतराया. विलया नेले पाहिजे. स्वप्नात सोन्याचा गारा वर्षती. प्रयत्ने साठवण केल्या अमिती. वाटे वेली कामास येती. हारून जाती जागृती. दुष्टादुष्ट भोगवासना. आशा तृष्णा वा कामना. सदैव प्रतिबंधक जाणा. समूळ खाना या आधी. अशक्य दिसाया सूर्य करे. बुद्धी जेथोनी माघारी फिरे. जेथ वेदश्रुतीचे पाऊल नशिले. ते निज करे गुरुदावी. कामक्रोध उभयवृत्ती करून देती ज्ञानप्राप्ती. श्रवण मनन समाधी विच्छिती. हातोहाती त्या करीती. दीपा कर्पुरा होता लगटी. संभवे काय लोटा लोटी. उभयत्र भेटी होण्याची खोटी. दीपत्वे उठे कर्पूर. श्रुती स्मृतीला अविती. दुष्कर्मी लोळे जो अविरत ज्ञानी. आसुनी काय हित. विहित जो नेणे. तैसाच जो नित्य अशांत. अंतकरण
असमाहित इंद्रिय लवलेम विक्षिप्त चित्त ज्ञाने निवृत्त होईना. ज्याचे चित्ताचं समाधान, जो गुरुपुत्र आचरवान, ज्याचे निश्चल आत्मानुसंधान ज्ञानसंपन्न तो एक हो संसार वा मोक्षगामी, जाणे जरी निजधामी होई शरीरथ स्वामी. केवळ वाग्मी काय करी, येथे वाचेसी नाही थार. अभ्यास एक सर्वसार, रथस्थानी योजी शरीर स्वये स्थिर बैसेगा. या निज शरीराच्या रथी निज बुद्धीस करी सारथी. स्वये स्वामी बैसे रथी, स्वस्थ चित्त ऐस तू. दुर्गम रूप रसमार्ग राजी, कंठावया मग सारथी योजी. सारथी योजी आवरी मन प्रग्रहान माझी. दशेंद्रिय वाजी इच्छुं खळ. घोडे जरी सैरा धावती, लगाम राखील स्थानावरती. तो निर्गुण सारथिया हाती, स्वस्थ चित्ती बैसे. सारथी कुशल आणि निपुण तरीच, घोडे चालती कासून तोच. मन प्रगह पराधीन होता बलहीन होतसे. विवेकबुद्धीचे सारथ्य जेथ, जो समनस्क समाहित चित्त तयासीच. परमपद प्राप्त इतर मार्गात थकतात. जयाचे सदा अयुक्त मन, तया न कदा समाधान. तया न तत्पदा भिगमन. संसार परिवर्तन चुकेना, ऐसे ते पदपरम मोठे वास्तव्य तरी. तयाचे कोठे मनीची आशंका फिटे. प्रकट जे ते आपसे, येथे न चले तर्कवाद. अनुवाद प्रवाद वा संवाद, ईशकृपेनेच लागेल दाद. इतर वाद ते व्यर्थ न चले, येत तर्काची चतुराई. तर्कज्ञमती कुंठित होई, भोळा भावची सिद्धीच गाई. हेच नवलाई येथील सम्यक ज्ञानासी जे कारण. ते गती आन, ते बुद्धीही आन. तो आगमज्ञही वेगळाच दान. उत्तम ज्ञानदानी, जो काय अमोलिक चालली वाया. धनकाम ही दुपारची छाया, जाणोनी हरीची दुर्घट माया. लागे पाया संतांच्या, संत भवसागरीचे तारू. तू हा तेथील एक उतारू, तयाविण पैल पारू. कोण उतरू समर्थ, विवेक वैराग्य यांची जोड. बांधील तयांची तो जो सांगड, तो हो का जडमुड. दगड अवघड न त्या भव्य सिंधू. षड्गुणेश्वर भगवंताचे वैराग्य हे प्रथम ऐश्वर्य साचे. असतील जे महत् भाग्याचे, विना इतरांचे वाट्यान नये. विहित कर्म केलिया विण, होईना चित्तशुद्धी निर्माण. चित्तशुद्धी न होणा जाना, ज्ञान संपादन घडेना. तस्मात कर्मची एक जाण, ज्ञानप्राप्तीचे मूळ कारण. नित्य नैमित्तिक कर्मानुष्ठान, तेनेच शाळन मळाचे. एवं शुद्धी झालेल्या चित्त विवेक वैराग्याम उत्पत्ती. शमदमादी साधन संपत्ती. विदेह मुक्ती हे हाती. फलकाम संकल्प त्यागे. चित्तेकाग्रतेच्या योगे. अनन्यत्वे जो गुरुसी शरण विघे. पदरी घे त्या सद्गुरु, जो बही प्रवृत्ती शून्य. भाविक भक्त अनन्य, ज्ञान लाभे होई प्रज्ञ. उपाय अन्य चालेना, तेही ज्ञान लाभल्यावरी. अर्धम मार्गे आचरण करी. अत्र ना अमूत्र खाली नावरी. त्रिशंकू परी लोळकंबे जीवाची. आता मी 211 पेज नंबर 211 टू
214 211 to 214 बरोबर ना. पूर्ण केलं आहे. मी इथेच विश्रांती घेतो आणि अध्याय 17वा चालू आहे. नेहमीसारखं गुड थॉट्स. We cannot contented because we are happy, and we cannot be happy because we are contented. Walter Savage Landor. Happiness is something that comes into our lives through doors we don't even remember leaving open. Rose Wilder Lane. Realize that happiness lies within you. Waste no time and effort searching for peace and contentment and joy in this world. In the world outside, remember that there is no happiness in having or getting, but only in giving. Reach out, share, smile, hug. Happiness is a perfume you cannot pour on others without getting a few drops on yourself. O.G. Mandino. गुरुपौर्णिमेच्या सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी सुखात राहा, पूजा करत राहा, साईंचं नाव घेत राहा, हसताय ना, हसत राहा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की हर हर महादेव.